जेल रोडला लिफ्ट कोसळून 4 जण जखमी. बिल्डरच्या दुर्लक्षामुळे अपघात. नाशिक रोड जेल रोड येथील राहुलनगर भागात असलेल्या पारा अव्हेन्यू सोसायटीमध्ये एक लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. लिफ्ट तळमजल्यावरून 4थ्या मजल्यावर जात असताना वायर रोप 3ऱ्या मजल्याजवळ तुटल्याने लिफ्ट थेट तळमजल्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले आहे. गौरी अभिजित मकवान वय 24 वर्ष, हर्षित अभिजित मकवान वय 4 वर्ष, वैभवी मंगेश मकवान वय 10 वर्ष आणि मनस्वी मंगेश मकवान वय 4 वर्ष अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर नाशिक रोड येथील ओम हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असून यातील गौरी या 3 महिन्यांच्या बाळंतिणी आहेत. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमादरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातात गौरीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. 2 महिन्यांपासून लिफ्टमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने याबाबत बिल्डर किसन चंद्रकांत पोखर आणि संबंधित लिफ्ट कंपनीकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या असल्याच्या सोसायटी रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सोसायटीमधील रहिवाशांनी लिफ्ट कोसळल्याप्रकरणी बिल्डर किसन चंद्रकांत पोखर व लिफ्ट कंपनीच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पती अभिजित रवींद्र मकवान आणि नागरिकांनी केली आहे. नाशिक रोड पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण काय याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. मी अभिजित रवींद्र मकवान, राहुलनगर जेल रोड येथे राहतो, राजराजेश्वरी पासून पुढे. तर काल रात्री आमच्या इथे माझ्या 3 महिन्याच्या मुलीचा बारशाचा कार्यक्रम होता. तर त्या संदर्भात आमचं ते गडबड चालू होती आणि जेवण आम्ही पार्किंगमध्ये ठेवलं. तर 10:30च्या सुमारास माझी पत्नी ही माझी लहान मुलगी वरती घरात रडत होती. त्याच्यामुळं माझा लहान मुलगा तिला सांगायला आला. माझी पत्नी गौरी मकवान, मुलगा 4 वर्षाचा आहे हर्षित मकवान आणि 2 माझ्या पुतण्या होत्या, एक 5 वर्षाची आणि एक 10 वर्षाची. हे 4 जण ग्राउंड फ्लोरवरून 4थ्या मजल्यावर लिफ्टने जात होते. तर लिफ्टने जात असताना 4थ्या मजल्यापर्यंत लिफ्ट गेली ती. तिथून त्या लिफ्टची जी केबल तुटली, जी मेन रोप आहे ती खालीवर करते, ती तुटून 4थ्या मजल्यावरनं क्षणार्धात एका सेकंदात ती लिफ्ट डायरेक्ट क्रॅश झाली जमिनीत. ना तिथं काही शॉकअप होतं, ना काय ते ब्रेकर होतं, ना एकदम थर्ड क्लास क्वालिटीची लिफ्ट होती. त्या बिल्डरला आम्ही म्हणजे 1.5 वर्ष झालं त्या बिल्डिंगमध्ये. आम्ही नवीन बिल्डिंग आहे 2 वर्ष कन्स्ट्रक्शनवाली. 1.5 वर्षापासून आम्ही तिथं राहतोय. ते प्रत्येक कामात त्या बिल्डरने कामचुकारपणा, चुकटीचं काम केलं आणि एकदम हलगर्जीपणाचा कळस आहे तो बिल्डर. पॅरा अव्हेन्यू हे बिल्डिंगचं नाव आहे आणि त्या बिल्डरचं नाव किसन चंद्रकांत पोखर आहे. हे जो मेन आहे बिल्डर जो बघतो तो चंद्रकांत पोखर आहे. त्याच्या मुलाच्या नावावरती त्यांनी कन्स्ट्रक्शनचे काम करतो तो. तर त्याला म्हणजे सोसायटीत असं कोणीच नाही की ज्यांनी त्याला फार तक्रार करून करून हैराण झाले की कुठलीही गोष्ट असो. त्या लिफ्ट बद्दल त्याला 100 वेळा सांगितलं. 2 महिने झाले त्या लिफ्टचा एवढा खडखड आवाज यायचा, म्हणजे एखाद्या अर्ध्या रात्रीत एखाद्याची झोप उडली एवढा ते बटन दाबले की खडखड आवाज यायचा. त्याला वारंवार सांगून, त्या लिफ्टवाल्याला सांगून त्यांनी एकदम आजच्या डेटला एकदम थर्ड क्लास क्वालिटीची जी 15-20 वर्षापूर्वी वापरायची ती लिफ्ट त्यांनी टाकलेली, जी कोणी म्हणजे नवीन घेणारच नाही. वारंवार सांगून सांगून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्षितपणा केला, हलगर्जीपणा केला. लिफ्टवाल्यांनी पण तेवढाच हलगर्जीपणा केला. ते त्याचं ऐकून की एकदम निकृष्ट दर्जाचा माल टाकलेला त्या लिफ्टला. ना सेफ्टी ना प्रोटोकॉल. कसं काय बाकीच्यांनी त्याला ती परवानगी दिली तेच कळत नाही. हाच मोठा प्रश्न झालेला आहे. तर त्यामध्ये अतिशय गंभीररित्या माझी पत्नी व माझा मुलगा व बाकीचे 2 माझे पुतणे आहेत, त्या गंभीररित्या जखमी झालेले आहेत. एवढ्या 4थ्या मजल्यावरनं ती लिफ्ट पडल्यामुळे माझ्या पत्नीचे जे टाचेचे हाड आहे त्याचा डायरेक्ट भुगा झालेला आहे. त्याचे तुकडे होऊन ते एवढा मेजर मारायला लागलेला आहे तिला. डॉक्टरने सांगितलेलं की त्यावर ऑपरेशन करून ते ऑपरेटच करायला लागेल आणि त्याची किंमत ही आयुष्यभर आम्हाला भोगायला लागणार आहे. कारण की ही जी जखम झालेली ही बिल्डरच्या निष्काळजीमुळे झाली आणि ती 8-15 दिवसात, महिन्याभरात निघून येणार नाही. ती शेवटपर्यंत ते दुखणं आम्हाला नुकसान झालेलं आहे. परत माझ्या मुलाचं 4 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या पायाचे 4 हाडं तुटलेले आहे. ते डायरेक्ट डिसलोकेट झालेले आणि त्याच्यावर डॉक्टरनी पण त्याचं ऑपरेशन करायला सांगितलंय. आणि ज्या 2 माझ्या पुतण्या आहेत त्याच्यातली जी मोठी 10 वर्षाची वैभवी मकवान, तिचं मणक्यात क्रॅक आलेला आहे त्या गोष्टीमुळे. तर ते आता दारोदारी भटकू राहिले. ते माझा भाऊ वगैरे सगळे. ते लहान मुलीने तर डोळे पांढरे करून दिले. एवढे ते हातावरचे लोक, ते पण त्या बिल्डरच्या फक्त बिल्डर आणि त्या लिफ्टवाल्याच्या निष्काळजीपणामुळं सगळे ते बळी ठरलेले त्या गोष्टीला.
बिल्डरला ह्या गोष्टी सगळ्या माहीत असून वेळोवेळी असून त्यांनी जाणीवपूर्वक ती लिफ्ट कशी लावली आणि तिला काहीच फॅसिलिटी न देता फक्त ते चालू होतं. त्याला माहिती होती उद्या कोणाच्या तरी ती जीवावर बेतणार आहे आणि ते झालेलं आहे. तरी तो त्याची चुकी मान्य करत नाही. इथून ना तिथून तो आमच्यावर मोठ्या हस्त्यांना मध्यस्थी घालून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही काही झुकणार नाही. आम्ही जी काय कायदेशीर कारवाई करू ती करणारच आहे. त्याच्यात काय माघार घेणार नाही. आणि फक्त सगळ्यांचा सपोर्ट हवा आम्हाला. माझे नाव उज्ज्वला रवींद्र मकवान. मी पीडित महिलेची सासू आहे. माझी 3 महिन्याची ओली बाळंतीण आज मरणाच्या दारात आहे. केवळ बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा घोळ झालेला आहे. त्याने अजिबात लिफ्ट चांगली दिली नाही. तर सतत त्या लिफ्टचे प्रॉब्लेम यायचे, सतत मध्येच बंद पडायची. लहान पोरं येतात जातात सेपरेट, त्यांचा किती वेळेस जीव धोक्यात आलेला आहे या लिफ्टमध्ये. आणि काल शेवटची घटना म्हणजे 3ऱ्या मजल्यावरून माझी वल्ली बाळंतीण 3 महिन्याची 3 लेकरं घेऊन दान दिवशी ती लिफ्ट खाली आली. आज जर तुझ्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं मी काय केलं असतं? लिफ्टची वेळोवेळी सर्व्हिसिंग होत होती का? सर्व्हिसिंग अजिबात नाही. त्याला फोन केला का कोणतरी ते दाढीवाले शेंबडे यायचे 2 आणि काहीतरी कुटकुट करून आणि निघून जायचे. झाली लिफ्ट चालू. लिफ्ट वेळोवेळी बंद पडत होती तुमची? कायम बंद पडायची, कायम. तुम्ही वेळोवेळी बिल्डरला कंप्लेंट केली होती का या संदर्भात? सगळे फोन करतात पण फोन उचलत आणि नाही. एवढं होऊन पण बिल्डर नाही आलाय आणि किंवा आज कोणी दुसरा अधिकारी दिवस पण होता नाही काय, आलाय. माझी पोर इथं मरणाच्या दारात आहे पण त्या बिल्डरने अजून फोन करून विचारलं नाही का कसे कोणी काही आलेलं नाही काय- चौकशी करायला. वायर न टाकता त्यांनी सरळ लावले हा वायर रोप नाहीये त्या याला. आणि माझं ग्रीसिंग 4 वर्षाचं ग्रीसिंग नातू पण बघा तुम्ही कसं आहे. त्याचे क्रॅक गेले. लेकरू माझं आज एवढं 4 वर्षाचा मुलगा आहे, त्याचे पण 4 क्रॅक गेले पायाला. त्याला त्याचं पण आता उठता येत नाही किंवा बसता येत नाही. प्लास्टर सांगितलंय. आता सूज उतरल्याशिवाय पुढचं ऑपरेशन होणार नाही डॉक्टर सांगताय. अजून एक 4 वर्षाची पुतणी माझी आणि 2 गुटण्या माझ्या एकीचा मनक्याला त्रास झालाय. एकीचं छातीत दुखतंय म्हणून ती पोर 5 वर्षाची तिला सांगता सुद्धा येत नाही काय काय दुखतंय म्हणून. ती नुसती रडतीये. काय करायचं सांगा अशा परिस्थितीत आम्ही. तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे? हो, लगेच रात्रीच आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे.